चला तर सुरुवात करूया आपण. आपण मार्केट बघितलं असेल, जिथे आपण आता क्लोथ मार्केट बघतो, ग्रोसरी मार्केट असतं, येस, जिथे आपण ग्रोसरी खरेदी करतो. त्याच प्रकारे जिथे शेअरची खरेदी आणि विक्री केली जाते त्या मार्केटला काय म्हणतात? शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट म्हटले जाते. ओके, शेअर मार्केट म्हणजे काय? जिथे शेअरची खरेदी आणि विक्री होती. ठीक आहे. आता इथे शेअर म्हणजे नेमकं शेअर म्हणजे काय? काही जणांना शेअर म्हणजे काय अगदी माहिती नसेल. येस, सो शेअर म्हणजे कंपनी मधला आपला पार्टनरशिप असणे किंवा एक पार्ट असणे कंपनीच्या कॅपिटल मध्ये आपला. ठीक आहे, ज्याला आपण मराठीमध्ये भागीदारी असणे म्हणतो. येस, आता कंपनी शेअर कशासाठी इश्यू करते? तर कंपनी दोन प्रकारे, जेव्हा आता एखादा नवीन बिझनेस उभा केला असेल एखाद्या कंपनीने, ओके, सो नवीन बिझनेस असेल आणि बिझनेसला जर वाढवायचे असेल, ग्रोथ करायची असेल, तेव्हा मग मोठं कॅपिटल लागेल, राईट. सो त्या कॅपिटल साठी कंपनीकडे दोन मार्ग असतात भांडवल उभारण्यासाठी. एक असतो डेट फायनान्सिंग आणि दुसरं इक्विटी फायनान्सिंग. या दोन प्रकारच्या मार्गाने कंपनी आपल्या बिझनेस साठी कॅपिटल उभारू शकते. येस, आता याच्यामध्ये डेट फायनान्सिंग म्हणजे काय? सो ज्यामध्ये डेट असतो, डेटचा अर्थ तुम्हाला माहिती असेल, सो लोन घेणे, जसे की बँकेतून लोन घेणे असेल, याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट पे करावा लागतो. येस, म्हणजे कंपनीला प्रॉफिट हो अथवा न हो, बट इथे इंटरेस्ट काय करावा लागतो? पे करावा लागतो. सो याला आपण डेट म्हणतो, म्हणजेच जिथे लोन असतं आणि लोन कंपनी बँकेकडून घेऊ शकते. येस, आणि दुसरा मार्ग म्हणजे डेट फायनान्सिंग. येस, डेट फायनान्सिंग म्हणजे ज्याच्यामध्ये लोन घेतलं जातं. आणि इक्विटी फायनान्सिंगचा अर्थ काय आहे? तर इथे कंपनीज येतात, म्हणजे एक बिझनेस असतो एकीकडे आणि दुसरीकडे पब्लिक असते. येस, पब्लिक कडून कॅपिटल गोळा करणं म्हणजे म्हणतात इक्विटी फायनान्स. येस, आता जेव्हा आपल्यासारखी पब्लिक जेव्हा कंपनीला आपले पैसे देते, तर तेव्हा कंपनी शेअर इश्यू करते. ठीक आहे, म्हणजे आपण काय करतोय? त्या कंपनीच्या बिझनेस मध्ये भागीदारी करत आहोत. जेव्हा आपण एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करू किंवा त्याच्यामध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट करू, तेव्हा आपण त्या कंपनीचे मालक बनतो, ज्याला शेअर होल्डर असे म्हणतात. ठीक आहे, तर हे दोन प्रकार आहेत. जेव्हा एखादी कंपनी आपला जर बिझनेस वाढवण्यासाठी काय करते? कॅपिटल उभारण्यासाठी दोन प्रकारे कॅपिटल उभारत असते. एक म्हणजे लोन घेऊन किंवा मग पब्लिक कडून कॅपिटल जमा करून त्यामध्ये हिस्सेदारी देते. सो शेअरचा अर्थ समजला का तुम्हाला? की कंपनी कशासाठी शेअर इश्यू करते? येस ऑर नो फास्ट टाइप करा. येस येस. ओके, सो स्टॉक मार्केट, आता हे जे शेअर्स आहेत ते खरेदी कुठून होतात? तर शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट हे कंपनी आणि पब्लिक यांच्यामधील एक दुवा आहे. म्हणजे शेअर मार्केट मधून एकीकडे कंपनीला बिझनेस साठी कॅपिटल मिळतं आणि पब्लिकला बिझनेस मध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळत असते. ठीक आहे, जेव्हा कंपनी शेअर मार्केट मध्ये येण्याच्या अगोदर ही काय असते? प्रायव्हेट लिमिटेड असते. आता कंपनीचे दोन प्रकार आहेत, प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड. जेव्हा कंपनी शेअर मार्केटमध्ये येते त्याच्या अगोदर ती प्रायव्हेट असते, कारण तिथे ज्यांनी ती कंपनी
निर्माण केली ते काय असतात, त्यांचं कॅपिटल असतं. बट जेव्हा कंपनी शेअर मार्केटमध्ये येऊन पब्लिक कडून पैसे किंवा कॅपिटल जमा करते, तेव्हा कंपनीला काय म्हणतात, पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणतात. ओके, शेअर मार्केटमध्ये ज्या कंपन्या लिस्टेड असतात त्यांना पब्लिक लिमिटेड म्हणतात. ठीक आहे. आता शेअर मध्ये सुद्धा दोन प्रकारचे शेअर्स येतात, एक इक्विटी शेअर असतात आणि एक प्रेफरन्स शेअर असतात. मार्केटमध्ये जे स्टॉक मार्केटमध्ये जे शेअर्स असतात त्यांना आपण काय म्हणतो, इक्विटी शेअर्स म्हणतो. ठीक आहे. शेअर मार्केटमध्ये जे शेअर्स ट्रेड होतात त्यांना इक्विटी शेअर्स असे म्हटले जाते. आणि जे प्रेफरन्स शेअर्स आहेत हे काय असतात, तर याच्यामध्ये एक फिक्स्ड रेट ऑफ इन्कम असते, म्हणजे इथे पर्सेंटेज ठरलेले असतात, ते आपल्याला आपल्या काय म्हणतात, आपल्या इन्व्हेस्टिंगवर मिळत असतात. ठीक आहे. तर स्टॉक मार्केटमध्ये आपण जेव्हा शेअरचा अभ्यास करू तेव्हा आपण इक्विटी शेअरचा अभ्यास करतो. शेअर मार्केटलाच इक्विटी मार्केट असं सुद्धा म्हटलं जातं. सो हे दोन प्रकार आहेत शेअरचे, एक इक्विटी शेअर आणि दुसरं प्रेफरन्स शेअर. येस. आता हे जे शेअर आहेत ते आपण घ्यायचे कशासाठी? येस, या शेअर घेण्याचा आपल्याला काय फायदा होईल, तर आपण एक म्हणजे काय, शेअर खरेदी करतोय म्हणजेच बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करतोय. कारण आपण जेव्हा कंपनीचा शेअर खरेदी करू तेव्हा आपण कंपनीचे मालक बनतो. ओके. त्यानंतर कंपनीला जर फायदा झाला, म्हणजे जर बिझनेसला फायदा झाला तर मग आपल्याला सुद्धा काय होईल, फायदा होईल. ठीक आहे. त्यानंतर शेअरची जर मागणी वाढली मार्केटमध्ये, म्हणजे त्या कंपनी जर चांगली चालत असेल, म्हणजे काय होईल, आपला बिझनेस चालेल आणि त्यामुळे त्याचा आपल्याला सुद्धा फायदा होईल. आणि शेअरची किंमत जी आहे, जी प्राइस आहे, ती कमी किंवा जास्त कशावरून होते, तर डिमांड आणि सप्लाय वरून शेअरच्या कंपनीच्या शेअरची प्राइस काय होत असते, वर खाली होत असते. ठीक आहे. आता एखादा शेअर जर आपण 100 रुपयाला खरेदी केला असेल आणि मार्केटमध्ये जर त्या कंपनीला डिमांड आली आणि तो जर आपल्याला एका शेअरवर 300 रुपये फायदा होईल. सो यामध्ये आपल्याला अनेक फायदे मिळतात इक्विटी शेअर खरेदी केल्याने. ठीक आहे. शेअर का खरेदी करायची, तर जेव्हा आपण शेअर मध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हाच आपण एखाद्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करत आहोत. आणि जर बिझनेस मध्ये कंपनीमध्ये जर प्रॉफिट झाला असेल तर तो प्रॉफिट आपल्याला होईल, आणि जर कंपनीला लॉस झाला असेल तर मग तो लॉस सुद्धा आपल्याला होईल. याचा ओव्हरव्ह्यू काय, की कंपनी जे शेअर इश्यू करते तेव्हा आपण कंपनीचे मालक बनत असतो. ओके. त्यानंतर आता मार्केट बघूया. मार्केटचे अनेक प्रकार आहेत. फायनान्शियल मार्केटमध्ये अनेक प्रकारचे मार्केट्स आहेत. जसे की मनी मार्केट, इथे काय होतं, मनीचा व्यवहार चालतो, जिथे बिल्स असतात, कमर्शियल पेपर्स असतात, म्हणजे यांच्यामध्ये बँक्स असतात. 26 तारखेला माईक कोणाचं चालू आहे, या म्यूट आहेत ना सगळे? म्यूट ऑन. ओके. सो आता येतोय का आवाज? ओके. ठीक आहे. आता मार्केटमध्ये अनेक प्रकारचे मार्केट आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये एक आहे मनी मार्केट. मनी मार्केटमध्ये काय असतं, कमर्शियल पेपर्स असतात, त्यानंतर ट्रेजरी बिल्स असतात. आता या मनी मार्केटमध्ये सगळे मोठमोठे इन्स्टिट्यूशन आणि बँक्स असतात जे पार्टिसिपेट करतात. त्यानंतर एक असतं डेरिव्हेटिव्ह मार्केट, याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम चालतं. आता आपण हे शॉर्ट मध्ये बघू. त्यानंतर करन्सी मार्केट, जिथे करन्सीवर व्यवहार होतात.
फॉरेक्स मार्केट आहे, त्यानंतर कमोडिटी मार्केट आहे. याच्यामध्ये वस्तूंचा काय केला जातो, ट्रेडिंग केली जाते. जसे की नॅचरल गॅस असेल किंवा गोल्ड असेल, तर अशा प्रकारच्या वस्तूंमध्ये जेव्हा खरेदी विक्री होते त्याला कमोडिटी मार्केट म्हणतात. ठीक आहे. पण जे मेन आहे ज्याचा आपण अभ्यास करणार आहोत ते आहे कॅपिटल मार्केट. आणि कॅपिटल मार्केटमध्ये जे येतं ते म्हणजे स्टॉक मार्केट. सो अशा प्रकारचा हा मार्केटचे काय आहेत प्रकार. आणि यापैकी आपण जो पाहतोय तो आहे स्टॉक मार्केट. ठीक आहे. स्टॉक मार्केटलाच कॅपिटल मार्केट असं म्हणतात. येस. स्टॉक मार्केटमध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे प्रायमरी आणि दुसरा आहे सेकंडरी मार्केट. प्रायमरी मार्केटमध्ये येतं आयपीओ. आयपीओ तुम्ही आयपीओ बद्दल ऐकलं असेल. सो आता आयपीओ प्रोसेस काय आहे ते बघूया. ओके. आता प्रायमरी मार्केटमध्ये काय होतं, जेव्हा कंपनी पहिल्यांदा आपले शेअर्स पब्लिक मध्ये इश्यू करते किंवा पहिल्यांदा जर कॅपिटल पब्लिक मधून रेज करत असेल तर त्याला म्हणतात आयपीओ. काय म्हणतात, आयपीओ, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ओके. सो याचा अर्थ काय, प्रायमरी मार्केटमध्ये काय येतं, कंपनी जेव्हा पहिल्यांदा शेअर इश्यू करत असते पब्लिक मध्ये किंवा पब्लिक मधून कॅपिटल जेव्हा गोळा करत असते त्याला प्रायमरी मार्केट असं म्हटलं जातं. सो प्रायमरी मार्केटमध्ये कोण येतात, एक म्हणजे कंपनी आणि दुसरं म्हणजे आयपीओ इन्व्हेस्टर. जे आयपीओ खरेदी करतात त्यांना आयपीओ इन्व्हेस्टर म्हणतात. येस. सो प्रायमरी मार्केटमध्ये कंपनी आणि आयपीओ इन्व्हेस्टर्स येतात. त्यानंतर सेकंडरी मार्केट. आता सेकंडरी मार्केटमध्ये कोण असतं, तर ज्यांनी आयपीओ खरेदी केलाय ते इन्व्हेस्टर्स आणि दुसरे जे रिटेल ट्रेडर्स असतात. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा कंपनीने आयपीओ इश्यू केला त्यानंतर कंपनी शेअर स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होते. मग तेव्हापासून सेकंडरी मार्केटला सुरुवात होते. ठीक आहे. याच्यामध्ये मग डेली बाईंग आणि सेलिंग त्या शेअरची होत असते. आणि सेकंडरी मार्केटमध्ये जे पार्टिसिपेंट असतात ते कोण असतं, एक म्हणजे बायर्स आणि सेलर्स आणि जे आयपीओ इन्व्हेस्टर्स आहेत ते. सो यांच्यामध्ये फरक काय आहे. येस. प्रायमरी मार्केटमध्ये कोण असतात, एक कंपनी असते आणि इन्व्हेस्टर्स. ओके. आयपीओ इन्व्हेस्टर्स यामध्ये पार्टिसिपेंट असतात. आणि सेकंडरी मार्केटमध्ये कोण पार्टिसिपेंट असतं, एक म्हणजे स्टॉक एक्सचेंज जिथे खरेदी विक्री होते आणि ट्रेडर्स किंवा बायर्स आणि सेलर्स. ओके. इथे कंपनीचा काहीही काय नसतो, भाग नसतो किंवा पार्टिसिपेट कंपनी नसते. स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक एक्सचेंजेस असतात आणि ट्रेडर्स असतात. सो यामधला फरक समजला असेल तर लगेच येस और नो टाईप करा. ओके. सो ही कशा प्रकारची प्रोसेस आहे ते इथे एक्झाम्पल द्वारे बघूया आपण शॉर्ट मध्ये. एक म्हणजे सगळ्यात अगोदर एक कंपनी आहे ज्या कंपनीला आपला बिझनेस वाढवायचा आहे, त्यामुळे कंपनी काय करते, कॅपिटल रेज करण्यासाठी आयपीओ इश्यू करते. आयपीओचा अर्थ आहे इनिशियल पब्लिक ऑफरिंग, जो पहिल्यांदा पब्लिक मध्ये शेअर ऑफर करणे. येस. त्यानंतर जे आयपीओ मध्ये गुंतवणूक करतात, जे पहिल्यांदा कंपनीचे शेअर्स खरेदी करतात त्यांना आयपीओ इन्व्हेस्टर्स म्हणतात. मग आता आयपीओ इन्व्हेस्टर्स झाल्यानंतर तिथून मग काय होतं, सेकंडरी मार्केट सुरू होतं, जिथे एक स्टॉक एक्सचेंजेस असतात जिथून शेअरची खरेदी आणि विक्रीचे ट्रान्झॅक्शन होत असतात. आणि स्टॉक मार्केटमध्ये एक असतात सेलर आणि एक असतात बायर. ओके. सो अशा प्रकारची प्रायमरी मार्केट टू सेकंडरी मार्केटची प्रोसेस आहे. येस. आता शेअर मार्केटमध्ये येत असताना आपल्याला जर शेअर खरेदी करायचे असतील, सो आपण कसे खरेदी करणार,
तर शेअर खरेदी करण्यासाठी किंवा आपले शेअर्स ठेवण्यासाठी जे अकाउंट लागतं त्याला आपण डीमॅट अकाउंट म्हणतो. काय म्हणतो? डीमॅट अकाउंट. जसं आपण आपले मनी डिपॉझिट करण्यासाठी किंवा आपल्या पैशाला जतन ठेवण्यासाठी बँक अकाउंट यूज करतो, त्याच प्रकारे शेअर्स ठेवण्यासाठी आपल्याला डीमॅट अकाउंटची गरज असते. त्यानंतर एक डीमॅट अकाउंट सोबतच दुसरे एक अकाउंट जोडलेलं असतं, ज्याला आपण ट्रेडिंग अकाउंट म्हणतो. सो अनेक जणांना कन्फ्युजन होतं की हे ट्रेडिंग अकाउंट कसे ओपन करायचे. येस, सो जेव्हा आपण डीमॅट अकाउंट ओपन करू तेव्हाच हे ट्रेडिंग अकाउंट सुद्धा ऑटोमॅटिकली ओपन होत असतं. सो आपण जेव्हा मार्केटमध्ये ट्रेड करू तेव्हा आपल्याला या 3 अकाउंटची गरज असते. एक डीमॅट अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट आणि बँक अकाउंट. ओके. आता डीमॅट अकाउंट म्हणजे काय? जिथे आपले शेअर्स इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट मध्ये सुरक्षित असतात. येस, आणि हे जे डीमॅट अकाउंट आहे ते आपण कुणाकडून ओपन करतो? तर डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी ब्रोकर्सची गरज असते. येस, जे ब्रोकर्स असतात त्यांच्याकडून आपण डीमॅट अकाउंट ओपन करतो. सो अनेक प्रकारचे ब्रोकर्स आहेत, त्यापैकी 2 टाइप्स पडतात ब्रोकर्स मध्ये. त्यामध्ये एक येतं फुल सर्व्हिस, जे सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात, आणि दुसरं येतं डिस्काउंट ब्रोकर. फुल सर्व्हिस मध्ये शेअरकान आहे, HDFC सिक्युरिटीज आहे, तुम्हाला इथे एक्झाम्पल दिसत असतील. ज्यामध्ये जे आहे एंजल ब्रोकिंग, हे फुल सर्व्हिस ब्रोकर आहे. आता याचं फुल सर्व्हिस म्हणजे काय? हे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, म्हणजे कोणता शेअर खरेदी करायचा किंवा विकायचा असे सजेशन्स देत असतात. सो त्यांना फुल सर्व्हिस म्हटलं आहे, आणि हे फ्री ओपन आहे. बट यामध्ये जे ब्रोकरेज लागतं, म्हणजे जेव्हा आपण ट्रेडिंग करू तेव्हा एक चार्जेस लागतात, त्याला ब्रोकरेज म्हणतात. सो ते हे जास्त आकारतात. ठीक आहे, यामध्ये ब्रोकरेज जास्त लावतात. त्यानंतर दुसरा आहे डिस्काउंट ब्रोकर, ज्यामध्ये झिरोदा आहे, अपस्टॉक्स आहे, 5 पैसा आहे. सो अशा प्रकारचे अनेक ब्रोकर्स आहेत. पण यापैकी जे आपण बेस्ट सजेस्ट करतो ते म्हणजे झिरोदा आणि अपस्टॉक्स. येस, जे बेस्ट आहेत, नंबर 1 आहे झिरोदा, ज्यामध्ये सगळ्यात जास्त ट्रेडिंग केली जाते, आणि अपस्टॉक्स. सो हे 2 अकाउंट आपल्याकडे असणे गरजेचे आहे. ठीक आहे. आता ही प्रोसेस कशी आहे डीमॅट अकाउंट ओपन करण्याची? तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक ब्रोकर चूज करावा लागतो. इथे काय म्हटलं? चूज डिपॉझिटरी पार्टिसिपेंट. डिपॉझिटरी पार्टिसिपेंट म्हणजेच ब्रोकर असतात. ओके, ज्यांना डीपी म्हटलं जातं. त्यानंतर मग तो फॉर्म सबमिट करावा लागतो ऑनलाईन. नंतर KYC पूर्ण करावी लागते, व्हेरिफिकेशन प्रोसेस होते, आणि त्यानंतर मग आपल्याला लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळतो. तर अशा प्रकारची प्रोसेस आहे, जी तुम्ही ओपन केलंय बऱ्याच जणांनी. येस, सो ही प्रोसेस तुम्हाला माहिती असेल. ओके. त्यानंतर इंडियामध्ये 2 डिपॉझिटरी आहेत. ठीक आहे. आता डिपॉझिटरी काय? तर आपले जे शेअर्स आहेत ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात झाले 2000 नंतर. त्या अगोदर हे काय होतं? पेजेस मध्ये होते, डॉक्युमेंट्स असायचे, फिजिकली होते. सो आता जे इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये झाले, सो त्याला डिपॉझिटरी म्हणतात, जिथे आपले इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये शेअर्स असतात, आणि ह्या शेअर्सवर नियंत्रण सुद्धा डिपॉझिटरी ठेवत असतात. ठीक आहे. ते NSDL आणि CDSL ह्या 2 डिपॉझिटरी आहेत. आणि जेव्हा आपण डीमॅट अकाउंट ओपन करू तेव्हा तुम्ही यांचं सुद्धा तुम्हाला एक आलं असेल. येस, CDSL किंवा NSDL, तेव्हाच आपलं ट्रेडिंग अकाउंट ओपन होतं. ठीक आहे. जेव्हा यांच्यामध्ये आपल्याला एक आधार नंबर वगैरे टाकावा लागतो, सो तेव्हा आपलं ट्रेडिंग अकाउंट ओपन होतं. ओके, सो इथपर्यंत समजले का? येस नो सांगा. येस. ओके.
ठीक. सो आता आपण एक मेन पार्ट बघूया की आता हे जे शेअर्स आहेत त्यांच्यामध्ये गुंतवणूक का करायची आणि नेमकं गुंतवणूक म्हणजे काय किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय. ठीक आहे. सो आपण दोन प्रकारे आपले पैसे काय करतो, सेव्ह करतो. एक म्हणजे सेव्हिंग करतो आणि दुसरं म्हणजे इन्व्हेस्टमेंट. सेव्हिंग म्हणजे काय, एका जागी काय करणे, आपले पैसे जतन करून ठेवणे. सेव्हिंग मुळे काही वाढतं का, जर आपण समजा आपल्या घरामध्ये पैसे जर ठेवले, एकावर एक जर ठेवले, तर त्यामध्ये काही आपल्याला मिळतं का रिटर्न्स. जेवढे सेव्ह केले तेवढेच मिळतील, राईट. पण इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपल्या पैशाला काय करणं, कामाला लावणं, रियूज करणं. ठीक आहे. सो पैशाचं योग्य नियंत्रण करणं, नियोजन करणं, त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो. सो आपण आता काही शेअर्स बघूया ज्यांच्यामध्ये मागील काही रिटर्न्स बघूया. आता आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्याचे अनेक टाइप्स आहेत किंवा अनेक ऑप्शन्स आहेत. जसे की आता आपण एफडी मध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकतो, राईट. बॉन्ड्स आहेत आणि सगळ्यांचे फेवरेट गोल्ड आहे. येस. त्यानंतर म्युच्युअल फंड आहे, त्यानंतर अनेक स्कीम्स आहेत. सो याच्यामध्येच आपण शेअर्स मध्ये का आलो किंवा स्टॉक्स मध्येच का गुंतवणूक करावी, हा एक मेन पार्ट आहे ना, की शेअर्स मध्येच का गुंतवणूक करावी. सो आता मागील आपण काही रिटर्न्स बघूया. तर तुम्ही एक शेअर बघितलं असेल, तुम्हाला माहिती असेल की एखाद्या शेअर मध्ये एका व्यक्तीने 1980 मध्ये 10,000 इन्व्हेस्ट केले होते. ठीक आहे. किती, 1980 मध्ये 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले होते आणि त्या 10,000चे आत्ता ते 700 कोटी प्लस अमाऊंट आहे. तर त्या शेअरचं तुम्ही नाव ऐकलंय का, ऐकलंय का. सो फास्ट माहिती असेल तर सांगा. 10,000 रुपयाचे 700 कोटी रुपये झालेले आहे. नो, माहिती नाही. ओके. सो ते कंपनी आहे विप्रो. या विप्रो कंपनीने काय केले, यामध्ये एका व्यक्तीने 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले होते आणि त्याचे आता 770 कोटीच्या जवळपास झालेले आहे. ठीक आहे. त्यानंतर आता एक लेटेस्ट उदाहरण बघूया. एक शेअर आहे TTML. ठीक आहे. TTML जो टेलिकॉम सेक्टरचा आहे, ज्याची प्राइस ही 2020 मध्ये 2.5 रुपये होती फक्त. किती, 2.5 रुपये. बट आता 2022 मध्ये त्याची जी प्राइस आहे ती 200 रुपये प्लस आहे. जे 2020 मध्ये 2.5 रुपये होती आणि 2022 मध्ये 200 रुपये आहे. म्हणजे टोटली त्या शेअरने 9,520% रिटर्न्स दिले आहे. किती, 9,520. सो जर 1 लाख रुपये याच्यामध्ये कोणी गुंतवलं असेल तर त्याचे 95 लाख रुपये झाले. आता ऍक्च्युअली काही जणांनी 2.5 रुपयावरून वाढल्यानंतर काही जणांनी 25 ला सुद्धा सेल केला असेल, काही जणांनी 100 ला सेल केला असेल. बट ओव्हरऑल जर बघितलं तर ह्या शेअरने 2 वर्षात 9,520%चा रिटर्न दिला आहे. आणि एवढं रिटर्न फक्त शेअर मार्केटच देऊ शकतो. ठीक आहे. आता आपण बँकेचं उदाहरण बघू. तर सगळ्यांचं बँकेमध्ये अकाउंट असेल, SBI असो किंवा HDFC असो, बँकेमध्ये असेल अकाउंट, आहे ना. बँकेच्या तर मॅडम आहेत आपल्या क्लासमध्ये. किती % बँक रिटर्न देते, 4%. ओके. 6%. ओके. 6%. येस, अराउंड 5 to 6% देते, राईट.
जर आपण इथे 10,000 गुंतवले, समजा SBI मध्ये आपण डिपॉझिट केले, SBI मध्ये जर आपण 10,000 रुपये डिपॉझिट केले 2,000 मध्ये, ठीक आहे. सो आता 2022 मध्ये त्याची टोटल अमाऊंट जी होईल ती किती होईल, 33,000 प्लस म्हणजे 34,000 होईल. येस, जर आपण 6% जर धरलं तर त्याची अमाऊंट 34,000 होईल. 10,000 रुपयाची 22 वर्षामध्ये अमाऊंट ही 34,000च्या प्लस होईल. येस, बट हेच जर आपण SBI बँकेचा शेअर खरेदी केला असता, ठीक आहे. तर 2,000 मध्ये म्हटलंय तर SBI बँकेचा शेअर हा 2,000 मध्ये अराउंड 15 रुपये होता, ठीक आहे. जर 15 रुपयाला आपण शेअर खरेदी केला असता किंवा 20 रुपयाला जरी खरेदी केला असता आणि त्याच्यामध्ये टोटली आपण 10,000 रुपये गुंतवले असते, सो शेअर किती येतील, 500 शेअर्स असतील 20 रुपये प्रमाणे. येस, आणि आता जी SBIच्या शेअरची प्राइस जी चालू आहे ती आहे 465 प्लस. आता तर ती 500च्या प्लस आहे, बट इथे आपण 465 एक्झाम्पल घेऊया. सो याचं जे रिटर्न आहे ते आहे 2,32,000. किती आहे, 2,32,000. बँक तीच आहे, त्यानंतर अमाऊंट सुद्धा सेम आहे आणि अमाऊंट इन्व्हेस्ट करण्याचा पिरियड सुद्धा सेम आहे. बट रिटर्न्स कशात जास्त आहे, बँकेमध्ये आहे का शेअर्स मध्ये? SBI बँकेने ऍव्हरेजिंग केलं तर 6% प्लस रिटर्न दिलं शेअर मार्केट. येस, ओके. सो बँक सेम आहे, अमाऊंट सेम आहे, बट रिटर्न्स मध्ये चेंज आहे. तर आपल्याला मार्केटमध्ये का काम करायचंय किंवा शेअर मध्ये का इन्व्हेस्ट करायचंय? हा, रिस्क वाटते, बट जिथे रिस्क है तो इश्क है, राईट. जिथे रिस्क असते तिथेच रिवॉर्ड मिळतं, बरोबर आहे. जर सेफ इन्व्हेस्ट करायचं असेल तर बँक आहे, बट रिस्क घेऊन इन्व्हेस्ट करायचं असेल तर शेअर मार्केट आहे. आणि इथे रिस्क शिवाय काहीही नाही. ओके, सो आपण जर योग्य शेअर मध्ये गुंतवणूक केली तर मग आपल्याला योग्य रिटर्न्स मिळतील, राईट. सो हीच आपल्याला पॉवर शेअर मार्केटची समजून घेऊन इथे आपल्याला गुंतवणूक करायची, ठीक आहे. आता शेअर मध्ये का गुंतवणूक करायचे? आता बघा, बँक आपल्याला 5 ते 6% रिटर्न देते आणि जो आपला इन्फ्लेशन रेट आहे तो किती आहे, अराउंड आता 6% काहीतरी आहे, राईट. इन्फ्लेशन रेट अराउंड 6%. सो इन्फ्लेशन रेट म्हणजे काय, एक्सपेन्सेस रेट, तो आहे 6%. मग मॅच कसं होईल, आपलं जर इन्कम 6% येत आहे आणि इकडे एक्सपेन्सेस सुद्धा 6%, सो मग आपण जसे आहोत तसेच, म्हणजे आपली परिस्थिती चेंज होईल का, तर नाही. कारण आपले इन्कम जेवढं आहे तेवढेच एक्सपेन्सेस होत आहेत, म्हणजे आपल्याकडे काय राहणार, 0 रुपये. सो त्याच्यामुळे इन्फ्लेशन रेटला बीट करण्यासाठी सुद्धा आपण स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला काम करायचं आहे.